Welcome students. You have last period learn about a work and work done, a positive work, negative work, zero work, then work unit. Now start a new topic. Calculate the work done to take an object of a mass 20 kg to height of the 10 meter. तो वर्क डन कॅल्क्युलेट करायला लावलं आहे. ऑब्जेक्ट मास 20 kg आहे, हाईट ऑफ द 10 मीटर. आता बघा या ठिकाणी जीची व्हॅल्यू दिलेली आहे. जी मीन्स व्हॉट द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे, तर मग आपल्याला काय काय माहिती पाहिजे. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता बघा डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे मीन्स हाईट 10 मीटर अँड मास दिलेलं आहे, मास 20 kg. आता आपल्याला काय माहिती पाहिजे. फोर्स. तर फोर्सचा न्यूटनचा तुम्ही सेकंड लॉ शिकलेला आहात, त्याच्यात शिकलेला आहात फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. तर बघा ह्या ठिकाणी म्हणून ही जीची व्हॅल्यू दिली. जीची व्हॅल्यू मीन्स व्हॉट ॲक्सलरेशन. एनी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ सेंटरकडे जातो, म्हणजे अर्थ सरफेसवरती तो ऑब्जेक्ट येत असतो. आता बघा 10 मीटर हाईटवरती ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट ह्या ठिकाणी सपोज ऑब्जेक्ट आहे आणि ही अर्थ सरफेस आहे. ह्या ठिकाणी अर्थ सरफेस आणि या अर्थ सरफेसवरती काय पडतो, ऑब्जेक्ट खाली पडतो आहे. तो किती आहे 10 मीटरवरून. 10 मीटरवरून आहे म्हणून ह्या ठिकाणी ते एक्झाम्पल त्यांनी घेतलेलं आहे. तर बघा मास घेतलं आहे 20 kg. एस मीन्स 10 मीटर. जी इज ॲक्सलेशन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर एफ इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. तर 20 इंटू 9.8 बिकॉज द ऑब्जेक्ट टुवर्ड्स द अर्थ सरफेस. म्हणून ऑब्जेक्ट डाऊन साईडला येतो आहे म्हणून ॲक्सलरेशन काय त्या ठिकाणी निगेटिव्ह दाखवलं आहे. म्हणून तिथं बघा 9.8 निगेटिव्ह दाखवलेलं आहे. तर बघा या ठिकाणी कसं द निगेटिव्ह साईन इज टेकन बिकॉज द डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे फोर्स जो आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ते ऑब्जेक्ट आहे म्हणून निगेटिव्ह साईन दिलेलं. तर मग एफ इज इक्वल टू निगेटिव्ह 196 न्यूटन हा फोर्स झाला. तर डब्ल्यूचं कॅल्क्युलेशन मीन्स वर्क डनचं कॅल्क्युलेशन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर निगेटिव्ह 196 इंटू 10 इज इक्वल टू 1960 जूल एवढं वर्क डन झालेलं आहे. आता निगेटिव्ह 1960 जूल हे आहे. तर निगेटिव्ह साईन अपेअर बिकॉज द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट सो दॅट द वर्क डन निगेटिव्ह दाखवण्याचं कारण म्हणजेच काय फोर्सची डायरेक्शन जी आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ते ऑब्जेक्ट काय होते खाली पडते म्हणून त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन्स दाखवलेलं आहे. तर बघा सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. प्रवीण हॅज अप्लाय अ फोर्स ऑफ 100 न्यूटन. आता बघा या ठिकाणी किती फोर्स अप्लाय केला आहे 100 न्यूटन ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट अन अँगल ऑफ 60 टू द हॉरिझॉन्टल. आता बघा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टवरती फोर्स किती अप्लाय होतो आहे 100 न्यूटन. पण त्याचा एक अँगल तयार होतो आहे, त्याचा फोर्स जो आहे तर या ठिकाणी आहे. पण ऑब्जेक्ट काय होते डिस्प्लेसमेंट खालते दिसते. तर यांच्यामधला जो काय थीटा आहे तो किती आहे 60 डिग्री अँगल आहे. द ऑब्जेक्ट गेट डिस्प्लेस इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड 400 जूल वर्क डन. आणि ते ऑब्जेक्ट काय होतं आहे वन प्लेस टू अनदर प्लेस जेव्हा डिस्प्लेस होतं आहे तर किती वर्क डन होतं आहे 400 जूल एवढं वर्क डन होतं आहे. तर त्या ठिकाणी व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. मग डिस्प्लेसमेंट किती ते आपल्याला शोधावं लागेल.
त्याचं बघा कॉस 60 आपल्याला मग काय म्हणतात ना मागच्या तासाला पाहिलेला लागेल, तर आपला मागचा व्हिडिओ परत एकदा पाहून टाकायचा आहे. तर त्या ठिकाणी फोर्स म्हणजे एफ एस इंटू कॉस थिटा हा जो काही फॉर्म्युला आहे तो कशासाठी आहे, तो वर्क डनसाठी आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्टची डायरेक्शन आणि फोर्स यांची डायरेक्शन म्हणजे फोर्सचं डिस्प्लेसमेंट आणि ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट आणि फोर्सचं डायरेक्शन हे डिफरन्स असतील, त्यावेळेस एफ एस कॉस थिटा हा फॉर्म्युला वापरला जातो. बघा या ठिकाणी मग दिलेलं काय काय व्हॅल्यू, तर थिटा व्हॅल्यू दिली 60. आता बघा कॉस 60ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसत असेल, तर कॉस 60 इज इक्वल टू 1/2. फोर्स किती आहे 100 न्यूटन, वर्क डन किती झालं आहे 400 जूल. तर डिस्प्लेसमेंट काय आहे ते शोधायचं आहे. तर डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. तर मग ह्या ठिकाणी एफ एसची आपल्याला व्हॅल्यू काढायची, तर 400 त्या ठिकाणी डब्ल्यूची किंमत, एफची 100, एस फाइंड आउट करायचं आणि थिटाची 1/2, कॉस थिटाची किंमत आपल्याला दिलेली आहे 1/2. तर ते बघा या ठिकाणी एस तिकडेच राहू दिला आहे 400 डिवाइड बाय 100. म्हणजे 100 काय आला ह्या ठिकाणी डिव्हाइड करायला आला आहे इकडच्या बाजूला. म्हणजेच इकडं काय करतो आहे 100 मल्टिप्लाय करतो आहे, तर अपोजिट साईडला तो काय करतो डिवाइड करतो आहे. तर 400 डिवाइड बाय 100, तर 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल झाले. 100 कॅन्सल झाले तर काय 4 डिवाइड बाय 1, कोणत्याही नंबरला 1ने डिवाइड केलं तर काय येतं तीच संख्या येते. म्हणून त्या ठिकाणी 4 मल्टिप्लाय बाय 2. आता हा 2 जो इथं डिवाइड करतो आहे, तर इकडे त्यांना काय करेल मल्टिप्लाय करेल. 4 2 जा 8, एस इज इक्वल टू 8 मीटर. त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 4 2 जा 8. तर इकडं 2 हा डिवाइड करतो, तिकडे जाताना त्याने काय केलं मल्टिप्लिकेशन केलं. म्हणून एसची व्हॅल्यू काय आली 8 मीटर. द ऑब्जेक्ट विल बी डिस्प्लेस थ्रू 8 मीटर, म्हणजे 8 मीटरवरून तो काय सरकला होता. आता तुम्हाला एकच काम आहे, एक्सरसाइजमध्ये दिलेली 2 एक्झाम्पल्स वर्क डनवरची ती तुम्हाला सॉल्व करायची. ठीक आहे. गुड डे, गुड बाय.